61 वर्षांचा म्हातारा 4 आणि 10 वर्षांच्या दोन निष्पाप लेकींना अमानुषपणे ओरबाडतो, त्यांना चाकू दाखवून धमकी देतो आणि त्यांच्यावर एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 4 वेळा अत्याचार करतो। या हैवानाचं नाव रमजान आणि काम एखाद्या सैतानापेक्षाही क्रूर आहे। या घटनेनं अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला। शेजारी राहतो म्हणून एका आईनं ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तोच 61 वर्षाचा म्हातारा हैवान निघाला। या सैतानाने नक्की कसा डाव साधला, या राक्षसाच्या कचाट्यात दोन लेकी कशा अडकल्या, याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। नाव रमजान बन्नूसाब बागवान, वय 61 वर्ष, काम मजुरी आणि कृत्य साक्षात सैतानालाही लाजवेल असं विल्यम शेक्सपियरनं म्हटलं होतं। नावात काय ठेवलंय? हे वाक्य पुन्हा एकदा खरं ठरलंय। रमजान या नावात जितकी पवित्रता असायला हवी होती तितकाच भयंकर वासनांधपणा या 61 वर्षाच्या नराधमाच्या रक्तात भिनलाय। पिंपरी चिंचवडच्या एका कामगार वस्तीमध्ये राहणारी एक आई दिवसभर कष्ट करून आपल्या पोराचं पोट भरण्यासाठी घराबाहेर पडायची। घरात दोन लहान मुली, एक अवघ्या 10 वर्षाची आणि दुसरी तर फक्त 4 वर्षाची। आईला वाटलं शेजारी 61 वर्षांचे आजोबा राहतात, आपल्याच आजोबांसारखे मुलींवर लक्ष ठेवतील। याच विश्वासानं ती आई कामावर जायची, पण या नराधमाने त्यांचा विश्वासघात केला आणि त्या लेकींवर अत्यंत क्रूर डाव साधला। आई कामावर गेली, घर रिकामं झालं की हा 61 वर्षांचा रमजान बागवान गुपचूप त्या घरात शिरायचा। ज्या वयामध्ये हातामध्ये खेळणी असायला हवीत, ज्या वयात डोक्यावर प्रेमाचा हात असायला हवा, त्या वयात या वासनांध नराधमानं त्या दोन निष्पाप फुलांना चुरगळून टाकलं। आपली विकृत वासना भागवण्यासाठी त्यानं 4 वेळा त्या लहान बालकांवर अत्याचार केले। त्या चिमुकल्या मुली वेदनेनं विव्हळत होत्या, पण पोलिसात जाणं तर दूरच त्या स्वतःच्या आईलाही सांगू शकत नव्हत्या, कारण या हैवानानं त्यांना भयंकर धमकी दिली होती। जर कुणाला काही सांगितलं तर तुमचं पोट चाकूने कापून टाकीन। 4 वर्षांची चिमुरडी आणि 10 वर्षांची तिची बहीण त्या चाकूच्या आणि मृत्यूच्या भीतीनं आतल्या आत मरत होत्या, थरथरत होत्या। पण म्हणतात ना, पाप कधीच लपून राहत नाही। त्या मुलींच्या वागण्यातील बदल आणि चेहऱ्यावरची भीती एका स्थानिक महिलेच्या लक्षात आली। तिनं त्यांना जवळ घेऊन मायेनं विचारपूस केली आणि त्या चिमुकल्यांनी रडत रडत आपल्यावर झालेला अत्याचार सांगून टाकला। ही हकीकत ऐकून संपूर्ण परिसर हादरला। क्षणाचाही उशीर न करता प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी या 61 वर्षाच्या नराधम रमजान बागवानला बेड्या ठोकल्या। सध्या न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर या आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पण इथे सर्वात मोठा आणि संतापजनक प्रश्न उपस्थित होतो। अजून काही दिवसांपूर्वीच नसरापूरमध्ये घडलेल्या अशाच एका चिमुकल्या मुलीच्या अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली गेली होती। ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली हो, पण तरीही या रमजान बागवान सारख्या विकृतांना कसलाच धाक उरलेला कसा नाही? फाशीच्या शिक्षेनंतरही असे वासनांध मोकाट कसे फिरतात? आज पिंपरी चिंचवडमधील संतप्त तरुणी आणि महिला एकच सवाल विचारतात। जर आमच्या 61 वर्षांच्या शेजाऱ्यावरही आम्ही विश्वास ठेवू शकत नाही, तर या देशामध्ये महिला आणि लहान मुली सुरक्षित कुठे आहेत? पोलीस तपास पूर्ण करतीलच, पण अशा नराधमांना जर लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा झाली नाही तर अशा गुन्हेगारांच्या मनात कायद्याची जरब कधीच बसणार नाही। त्या 10 आणि 4 वर्षांच्या चिमुकल्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि या 61 वर्षांच्या हैवानाला अशी शिक्षा झाली पाहिजे ज्यानं समाजातील इतर विकृतांचा थरकाप उडाला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? अशा नराधमाला कोणती शिक्षा मिळायला हवी? कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह। नमस्कार।